मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय व्यक्तीनी असंच असलं पाहिजे. म्हणजे आपण इथे कशासाठी आलो आहे ह्याची क्लॅरिटी असली, तर बऱ्यापैकी मला वाटतं की आपण स्टिरियोटाइप होत नाही. म्हणजे मी राजकारणात का आलो आहे? तर मला असं वाटतं की आय हॅव कम हिअर टू डू गुड अँड नॉट टू डू वेल. हा एक फरक आहे. आता समजा चांगलं करायचं आहे, तर चांगलं करायचं आहे म्हणजे काय? ह्याचं साधारणतः आपण थोडंसं विचार केला तर मी बघतो देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघतो, मोदीजींकडे बघतो, अमित भाईंकडे बघतो, अनेक विविध पक्षाच्या लोकांकडे बघतो, ज्यांचा फोकस हा चांगलं करण्यावरती असतो, पॉलिसीज करण्यावरती असतो, जेणेकरून लार्जर पब्लिक जे तुम्हाला ओळखत नाही अशा लोकांच्या लाईफ्समध्ये तुम्हाला इम्पॅक्ट करता येतो. हे तुम्हाला ताकद राजकारणातून मिळते. मग ह्याच्यावरचा फोकस ठेवायचा असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या ते ड्रॉपच करावं लागतं किंवा त्याची गरजच नसती. म्हणजे तुमचा जो फोकस असतो तो याच गोष्टीवर राहतो. सो मला असं वाटतं की कधीकधी मला चांगलं करायचं असेल तर मला खूप काही गोष्टी अशा ॲडिशनल गरज नसतानीच्या समजा मी वाढून घेतल्या तर त्याच्याने जो काही माझा फोकस आहे तोच डिरेल होईल. त्यामुळं आय थिंक इट वर्क्स बेटर की जेवढं तुम्ही सिम्पल ठेवता आणि तसंच लोकांना तुम्हाला बघायला पण आवडतं. तुमचं परसेप्शन जे आहे ते तसंच लोकांना आवडतं.